दादा, मतदानाचा हक्क बजावला आणि संपूर्ण राज्यभरात मतदान सुरू आहे. काही ठिकाणी मशीनमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. आज इथं बारामती तालुक्यामध्ये पिंपरी या गावामध्ये ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून आत्तापर्यंत मी या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे. इथं आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी ह्या माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आल्या. गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर झालेली चर्चा ही परत एकदा माझ्या कानामध्ये ध्यानामध्ये त्या ठिकाणी ऐकू यायला लागली. आणि मग दादांचं जे स्वप्न होतं की या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये जी कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते हे त्यांचे निवडून यावेत, त्यांची त्यावेळेची इच्छा आणि त्यावेळेचं स्वप्न आज आपल्याला म्हणावं लागेल की त्यांचं ते अंतिम स्वप्न होतं. आणि आज पिंपरीला येऊन माझ्या परिवारासह इथं मी मतदानाचा हक्क हा त्या ठिकाणी बजावलेला आहे. नक्कीच मला विश्वास आहे की दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचे जिल्हा परिषदला निवडून येतील, तसं ते स्वप्न लोक, मतदार आणि सर्व कार्यकर्ते मिळून ते पूर्ण करतील असा विश्वास त्या ठिकाणी आहे. दादा, आपण बघितलं की अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं आपण पाहतोय. आणि आज देखील मतदानाला येताना श्रीनिवास बाप्पू असतील, शर्मिला वहिनी असतील, योगेंद्रदादा असतील किंवा पार्थदादा आणि सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी एकत्रच आले होते मतदानाकडे. आपल्याला असंच म्हणावं लागेल की दादांची जी मनापासूनची इच्छा होती की परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता. सुप्रियाताई पवारसाहेब असतील, आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. दुःखद घटना ही घडल्यानंतर 13 दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे. आणि याच्याच पुढं सुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे, तसंच काहीतरी होईल. आणि आज कुठेही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले. श्रीनिवास काका असतील, पार्थ असतील, सगळे, आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं. कुठं ना कुठंतरी परिवार म्हणून हा पुनश्च एकदा एकत्रित येताना नाही तर आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. पवारसाहेब आणि पार्थ आणि आपण हे तिघांचा एक व्हिडिओ आपला रात्रीचा मोठा व्हायरल होतोय. काय चर्चा झाली, काय पवारसाहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं? काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं. काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत, राजकीय नाही. दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल, कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्या फोटोतून आपल्याला कुठेतरी जाणवतं. आणि नेहमी कधीही एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात, आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. दादा, आपण बघितलं की एकंदरीत सर्व राजकीय घडामोडी होत असताना सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे युटर्न घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. राजकीय मी बोलेलच, पण 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला. आणि 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल. आणि 12 तारीख का, तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती, याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल. सुनील तटकरे रायगडमध्ये प्रचार सुरू असताना सुनील तटकरेंकडून दादांचा फोटो फक्त वापरला गेला आहे. सुनेत्रा पवार किंवा इतर कुणाचाही फोटो त्या बॅनरवरती पाहायला मिळत नाही. त्याच्यावरून सध्या जोरदार टीका सुरू झाली आहे. आता राजकीय मी इथं बोलणार नाही, विषय त्यांच्या पक्षाचा आहे. त्या पक्षाला कसं वागावं, काय करावं, कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. त्यामुळे ते तसं का करतात,
चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहिती. राष्ट्रीय अध्यक्ष संदर्भात पार्थ पवार विलीनीकरणाबद्दल 12 तारखेला तुम्ही बोलाल की काय घडलं होतं याबद्दल तुम्ही 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलाल. तर विलीनीकरण आता इथून पुढे होऊ शकतं का की काही अडथळे निर्माण झाले? नाही, विलिनीकरण का होणार होतं, कशासाठी होणार होतं, दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती, कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठंतरी भावनिक अंग आहे, हे सर्व मी 12 तारखेला त्या ठिकाणी सांगेल. आणि त्या दिवशीसुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलिनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल. पवार कुटुंबात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याबाबत काही चर्चा झाली आहे? राष्ट्रीय अध्यक्ष कोण हो पवार कुटुंब? नाही, त्या बाबतीतली कुठंही कसलीही चर्चा पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही. पण जेव्हा ही दुःखद घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुचत नव्हतं, आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथं येत नव्हता. पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही. पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती. आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, तीसुद्धा पोझिशन ही कुठंतरी सुनित्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. राज्यसभेची वहिनींची जागा रिक्त झालेली आहे, कुठल्या जागेचं नाव त्या ठिकाणी येते, पारदादा की जयदादा? नाही, आता हे बघा, ह्याच्याबद्दल न कुठं चर्चा झाली. तसं बघितलं तो त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी इथं बोलणं आणि आज बोलणं हे उचित ठरणार नाही. रोहितदादा म्हणजे पार्थदादा असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील यांच्यासोबत विलीनीकरणासंदर्भात काही आपण माहिती त्यांना दिली का किंवा त्यांनी काय माहिती घेतली का? कारण इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, पुढे गेल्या होत्या, गाडी तुमच्यामध्ये बैठका झाल्या होत्या, 12 तारखेला काही गोष्टी करायचं ठरलं होतं. तर आत्ता या सगळ्या दरम्यान सुनेत्रा वहिनींशी आणि पार्थदादांशी काही बोलणं झालं का आपल्याबद्दल? हे बघा, अजूनपर्यंत सुनित्रा काकी असतील, पार्थ असेल, जय असेल तर आम्ही असू, कुणीही या दुःखातून सावरलेलो नाही. राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही आहेत, कारण का घटनाच इतकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती. त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये त्या ठिकाणी येईल, नक्कीच त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी सांगेल. पण आत्तापर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाही तर पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही. 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठंतरी सुरुवात होईल असं वाटतं. दादा, तुम्ही म्हटलं की तुम्ही त्या अपघाताबद्दलचं काही प्रेझेंटेशन देणार आहात, तुम्हाला शंका आहे या अपघाताबद्दल? एकदम डिटेलमध्ये 10 तारखेचं प्रेझेंटेशन असणार आहे. आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं, तज्ज्ञाला विचारलं, नाहीतर ज्यांनी कधीतरी विमानाचं फ्लाईंग केलं असेल, नाहीतर फ्लाईंगबद्दल थोडीफार माहिती असेल, नाहीतर पत्रकारांशी बोलला तर सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे. काय घडलं असावं, कसं घडलं असावं. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे 10 तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल, ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. एअरपोर्टमधलं काय CCTV मिळावं अशी मागणी जी आहे 2 एप्रिलला पवारसाहेबांची राज्यसभेची मुदत संपत आहे. तर संजय राऊत म्हणाले की आमच्याकडे संख्याबळ आहे, पवारसाहेबांसारखा नेता पुन्हा दिल्लीत अनुभव नेता गरजेचा आहे. कसं वाटतं? या 10 दिवसामध्ये आणि मला विश्वास आहे पुढच्या 2 दिवसामध्ये या परिवारामध्ये न पवारसाहेबांकडनं, न सुनित्रा काकींकडनं, न आमच्याकडनं कुठलीही तिथं राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे खासदारकीच्या बाबतीत आणि खास करून पवारसाहेबांच्या खासदारकीच्या बाबतीत नाहीतर सुनित्रा काकींची जी खासदारकी होती ती कोणाला त्या ठिकाणी मिळेल त्याच्याबद्दल कुठलीही चर्चा तिथं आमच्या परिवारामध्ये झालेली नाही. अमोल मिटकरी म्हणतायत की जे एअरपोर्टमधले CCTV आहेत ते जारी करावं, तेही अजून काही मिळालेलं नाही. तशी काय मागणी आहे तुमची? हे मी 10 तारखेला सांगेल. पण अमोल मिटकरींच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमोल मिटकरी आणि दादा तसे फार जवळचे होते, नाही तर अमोल मिटकरी फार जवळचा दादांचा कार्यकर्ता होता. त्यांचे जे काही प्रेस कॉन्फरन्सेस मी बघितलेले आहेत, त्यांचे जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत,
काही गोष्टी ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडत आहेत, पण काही विषयाच्या बाबतीत ते फार जास्त भावनिक आहेत. आणि आज परिस्थिती अशी आहे की भावनेच्या भरामध्ये बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत. 10 तारखेला मी तर भावनिक आहेच, पण मी जेव्हा प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करेल तेव्हा CCTV पासून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी वर मी भाष्य करेल आणि हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल. CCTV मागितलं आपण, CCTV मागितलं या संदर्भातलं 10 तारखेला सांगतो.